नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, 5वी आणि 8वीचे स्कॉलरशिपचे फॉर्म सुटलेले. तुम्हाला माहिती असेल यावर्षी 4 वर्गांसाठी स्कॉलरशिप परीक्षा होणार आहे. 4थी, 5वी, 7वी आणि 8वी. त्यापैकी फक्त 5वी आणि 8वीचे फॉर्म सुटले. 4थी आणि 7वीचे फॉर्म अजून सुटलेले नाही. त्याची अपडेट आली की ते पण अपडेट मी तुम्हाला देतो. पण ह्या अपडेट घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करावं लागेल आणि तुमच्या सगळ्यांच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये नक्कीच ही बातमी पण शेअर करून ठेवा. हा व्हिडिओ सुद्धा शेअर करून ठेवा. सो बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म भरणे सुरू झालेलं आहे. कुठे आणि कसा फॉर्म भरायचा आणि फॉर्म कोणी भरायचा, म्हणजे सायबर कॅफेत जाऊन भरायचा की स्कूलमधनं भरायचा की तुम्ही पर्सनली भरू शकता, ती पण माहिती मी तुम्हाला देतो. वन बाय वन आपण बघूया. पण बिफोर दॅट 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिपच्या बॅचेस चालू झालेल्या आहे. कदाचित आज शेवटचा दिवस असेल तुम्हाला, कारण पहिल्या 200 विद्यार्थ्यांनाच फक्त 499 फी आहे. बाकी विद्यार्थ्यांना मात्र फी वाढणार आहे. 1999 होणार आहे दोन्ही बॅचेसला. सो तुमच्या घरात, तुमच्या आजूबाजूला, तुमच्या रिलेटिव्हमध्ये, तुमच्या ग्रुपमध्ये, तुमच्या सोसायटीमध्ये कोणी जर असेल 7वी आणि 4थी स्कॉलरशिप देणार, त्यांना लगेच सांगा. फक्त 499 रुपयात सगळे विषय अप टू द पॉइंट तुम्हाला शिकवले जाणार आहे. सो डेमो लेक्चर युट्यूबवर चालू आहे. सकाळी संध्याकाळी 6 वाजता 4थीचं, 7 वाजता 7वीचं डेमो लेक्चर चालू आहे. 5वीची बॅच तुम्हाला हवी का, आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. 8वीची बॅच तुम्हाला हवी की नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि त्यातली त्यात तुम्हाला कोणते विषय हवे, आम्ही प्रयत्न करतोय 5वी आणि 8वीचे फक्त मॅथ आणि रिझनिंग हे 2 विषय घ्यायचा. तुम्हाला अपेक्षित असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला जाऊया मुख्य मुद्द्याकडे. तुम्हाला घेऊन बघा, हे प्रसिद्धी पत्रक आलंय. परीक्षेची तारीख त्यांनी दिलेली आहे. हे प्रसिद्धी पत्रक बघा, 27 ऑक्टोबर 2025 आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडनं हे आलेलं आहे. ते प्रति महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालक यांच्या नावाने आहे. विषय आहे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी. फेब्रुवारी 2026च्या अधिसूचनेस प्रसिद्धी मिळण्याबाबत. यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, यामध्ये सांगितलंय की तुमची 5वीची आणि 8वीची, आता 5वीला आपण काय म्हणतो शिष्यवृत्तीला पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि 8वीचा आहे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा. ह्या दोघांची एक्झाम बघा 8 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. म्हणजे 5वीची आणि 8वीची एक्झाम एकाच दिवशी होणार आहे. 8 फेब्रुवारीला 2 पेपर असं तुम्हाला माहिती ना, तर 2 पेपर एकाच दिवशी होणार आहे. आणि याची सूचना त्यांनी वेबसाईटला पण टाकलेली आहे. त्यांचं वेबसाईट आहे, त्या वेबसाईट तुम्ही बघू शकता. ओके, आता यानंतर पुढे जर बघितलं तर परीक्षा स्वरूप कसं आहे, 5वी आणि 8वी दोघांचं स्वरूप सारखंच आहे. 5वीला पण बघा, पहिला पेपर जो असतो तो मराठी विषय इथे घेऊ शकतात, इथे गणित विषय असतो. आणि दुसरा पेपर असतो इंग्लिश विषय इथे असतो, तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी असते. त्यामध्ये भाषे विषयाचे बघा 25 प्रश्न आहे, गणिताचे 50, इंग्लिशचे बुद्धिमापन चाचणी 50, असे टोटल बघितले तर पहिल्या पेपरमध्ये गणित आणि मराठी मिळून 75 प्रश्न आहे. 150 मार्कांसाठी 90 मिनिटात क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायची आहे. आणि सेकंड पेपरमध्ये इंग्लिश आणि बुद्धिमापन चाचणीसह 75 प्रश्न 150 मार्कांसाठी 90 मिनिटात क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायची. ऑनलाईन एक्झाम आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, ऑब्जेक्टिव्ह लेवलनी तुम्हाला सोडवायची. ओके, सो अशी ही एक्झामचा पॅटर्न आहे. आता ही जी एक्झाम आहे याचे फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली का? येस, चालू झाली. डेट आली ना 8 फेब्रुवारी, तर फॉर्म भरण्याची डेट कधी बघा, फॉर्म तपशील बघा, शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र व शुल्क ऑनलाईन भरणे. म्हणजे शाळेकडनं हे फॉर्म भरायचे. मी पुढे पण तुम्हाला दाखवतो. शाळेकडनं हे फॉर्म भरायचे. तुमचा पाल्य जर 5वी 8वीला असेल तर तुमच्या शाळेतील मुख्याध्यापकांना किंवा क्लास टीचरला नक्की फोन करून सांगा की आमच्या मुलाचा मुलीचा फॉर्म भरायचा आहे. जे 5वीला आणि 8वीला आहेत, 4थी आणि 7वीचे फॉर्म अजून सुटलेले नाही, ती अपडेट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देतो. पण सध्या 5वी आणि 8वीच्या मुलांचे फॉर्म सुटलेले आहे. शाळा फॉर्म भरणार आहे, सो शाळेला सांगायचं आहे. मग फॉर्मची फी किती आहे तुम्हाला, विथ रेग्युलर फी तुम्ही जर 27 ऑक्टोबर पासून 30 नोव्हेंबर पर्यंत, म्हणजे अजून वेळ आहे, 30 नोव्हेंबर पर्यंत जर फॉर्म भरला तर तुम्हाला फी किती लागणार, रेग्युलर किती लागणार आहे पुढे मी सांगतो. आणि तुम्ही जर विलंब केला तर विलंब 1 डिसेंबर पासून 15 डिसेंबर पर्यंत किती लागणार तुम्हाला, जास्तीची फी आकारण्यात येईल. पहिले बघूया आपण नियमित शुल्क किती आहे. तुम्ही जर 30 नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरला तर तुम्हाला फी किती लागेल बघा. तुम्हाला एकूण जे शुल्क लागेल बघा 30 नोव्हेंबर पर्यंत. जर तुम्ही 5वीचे असाल तर 5वीच्या विद्यार्थ्यांना बघा बिगर मागास, म्हणजे जे विद्यार्थी काय म्हणजे आपण ओपन मध्ये आहात, ओपन मध्ये असाल तर तुम्हाला 200 रुपये फी लागेल. आणि तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 125 रुपये फी लागेल. मग त्यात दिव्यांग पण येतात, सगळे दिव्यांग. मग बघा, ओपन मधून असाल तर 200 रुपये फी. ओपन सोडून EWS, SC, OBC, SC, ST, NT, अ ब क ड ह्या सगळ्यांना 125 रुपये फी आहे. ओके,
दुसरं, तुम्ही जर 7वी 8वीला असाल तर 8वीला असाल आणि ओपन मध्ये असाल तर ओपन मधून तुम्हाला फी असणार आहे 200 रुपये आणि तुम्ही जर कॅटेगरी मध्ये असाल तुम्हाला फी आहे 125 रुपये, सारखीच फी म्हणजे, बरोबर. ही कधीपर्यंत? 30 नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरला तर. आणि मग दुसरं काय, विलंब कधीपर्यंत? पहिला विलंब कधीपर्यंत? 1 डिसेंबर पासून 15 डिसेंबरच्या दरम्यान जर तुम्ही फी भरली तर तुम्हाला पैसे जास्त लागतील. बघा, 1 डिसेंबर पासून 15 डिसेंबर पर्यंत फॉर्म भरला तर तुम्हाला 50 रुपये एक्स्ट्रा, म्हणजे ओपनच्या विद्यार्थ्यांना विलंब केला तर 250 रुपये तुम्हाला द्यावे लागतील आणि कॅटेगरीच्या उमेदवारांना 50 ऍड करून 175 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. सेम इथे सुद्धा तुम्हाला ओपनच्या विद्यार्थ्यांना इथे द्यावं लागेल 250 रुपये आणि इथे द्यावं लागेल तुम्हाला कॅटेगरीच्या उमेदवारांना 175 रुपये. हा झाला पहिला विलंब. दुसरा विलंब काय बघा, अतिविलंब. 16 डिसेंबर पासून ते 23 डिसेंबर पर्यंत तुम्ही जर फॉर्मची फी भरली तर तुम्हाला काय लागणार आहे, तुम्हाला बघा इथे 200 प्लस इथे 50 हे 250 ऑलरेडी होते, त्यात अतिविलंब फी 10 रुपये प्रति दिवसानुसार पर विद्यार्थी असणार आहे. तुम्ही कधी भरतात त्यानुसार आहे. तुम्ही जर 15 नंतर 16ला भरला 10 रुपये ऍड होतील, 260. तुम्ही दुसरं 17ला भरला तर 20 रुपये ऍड होतील, म्हणजे प्रत्येक दिवसाला 10 रुपये असे यात ऍड होत जातील. प्रत्येक दिवसाला प्रत्येक विद्यार्थ्याला 10 रुपये ऍड होत जातील. आणि अतिविशेष विलंब जर तुम्ही केला, अतिविशेष 24 तारखेनंतर भरला तर तुम्हाला बघा काय लागेल, प्रत्येक दिवसाला 20 रुपये तुम्हाला द्यावे लागतील, म्हणजे अजून फीज वाढणार तुमची. सो 30 नोव्हेंबर पर्यंत आता लगेच तुमच्या क्लास टीचरला किंवा मुख्याध्यापकांना किंवा स्कूलला व्हिजिट करून सांगा माझ्या मुलीचा माझ्या मुलाचा फॉर्म भरायचा आहे. कोण फॉर्म भरू शकतो? तुम्ही कोणत्याही शाळेत शिकत असूया, सीबीएसई असू द्या, ICSE असू द्या किंवा स्टेट बोर्ड असू द्या, कोणत्याही शाळेतला विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. आश्रम शाळेतलाही भरू शकतो. फक्त एकच आहे की ज्या स्टेट गव्हर्नमेंटचा सिलेबस शिकवणाऱ्या शाळा असतील, त्या सरकारी असू द्या किंवा प्रायव्हेट असू द्या, त्या विद्यार्थ्यांना फक्त अमाऊंट स्वरूपामध्ये शिष्यवृत्ती मिळेल. मात्र एक्झाम सगळ्याच बोर्डचे विद्यार्थी देऊ शकतात, जेणेकरून त्यांना ऍडव्हान्स शिकायला मिळेल. तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये पण ही एक्झाम होत असते, तुम्ही इंग्लिश मीडियम पण घेऊ शकता. तिथे ऍडव्हान्स तुम्हाला शिकायला मिळेल. मॅथ मध्ये ऍडव्हान्स आहे, बुद्धिमापन चाचणी ऍडव्हान्स आहे, त्याचबरोबर तुम्हाला स्टेट रँक कळते, जिल्ह्याची रँक कळते, तुम्हाला त्यांचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत असतात. सो नक्कीच सगळ्याच उमेदवारांनी नक्कीच फॉर्म भरायला हवा. सगळ्याच विद्यार्थ्यांनी म्हणजे पालकांनी लक्षात घ्या, आपला पाल्य जर 5वी किंवा 8वीला असेल तर नक्कीच फॉर्म भरायला सांगा. ओके, सो फॉर्म भरायची लास्ट डेट सुरुवातीची आहे 30 नोव्हेंबर. अगदी विलंब करत गेला तर 31 डिसेंबर पर्यंत पण आहे, पण 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला फी जवळपास दुप्पट तिप्पट भरावं लागणार आहे. सो 30 नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरण्याची प्रोसेस कंटिन्यू करा. आता यामध्ये यांनी सगळी विलंब फीस तुम्हाला मी सांगितलेली आहे, पण आता त्यांनी शेवट एक सांगितलंय की 31 डिसेंबर नंतर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये फॉर्म भरता येणार नाही, ऑनलाईन पण नाही, ऑफलाईन पण नाही. सो हा एक मुद्दा नीट लक्षात घ्या. आणि पुढचा मुद्दा आहे की तुम्हाला जे ऑनलाईन फॉर्म भरायचे आहे ना, हे शाळेकडूनच भरले जाणार. बघा, शाळा नोंदणी प्रपत्र भरल्यानंतरच तुम्हाला पुढे प्रोसेस करावी लागते. सो शाळेच्या माध्यमातूनच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. 5वीचा पण असू देत किंवा 8वीचा पण असू देत, तुम्हाला शाळेने विद्यार्थ्याची माहिती जनरल रजिस्टर मधील नोंदणीप्रमाणे अचूकपणे भरावी, म्हणजे शाळेने ही प्रोसेस करायची आहे. आणि स्कॉलरशिप एक्झाम नक्कीच द्यायला पाहिजे असं मला वाटतं. मी पण माझ्या वेळेस दिली होती. सो नक्कीच तिथून माझं डेव्हलपमेंट झालं होतं. स्पर्धा परीक्षा काय असते, कॉम्पिटिशन काय असते, ऍडव्हान्स लर्निंग काय असतं, ऍडव्हान्स बुक्स पण वाचायला मिळतात, बेसिक वर ऍप्लिकेशन कसं असतं ते पण शिकायला मिळतं. सो नक्कीच याचा फायदा सगळ्या पालकांनी आपल्या पाल्यासाठी करून घ्यावा. त्या संदर्भात काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये कळवा, त्यावर मी अपडेट तुम्हाला देतो. पण ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर लाईक तर नक्कीच करा, पण प्रत्येकाला शेअर पण करा. तुमचा पालकांचा ग्रुप असेल, शिक्षकांचा ग्रुप असेल, पाल्यांचा ग्रुप, विद्यार्थ्यांचा मित्रांचा ग्रुप असेल, रिलेटिव्हचा ग्रुप असेल, सोसायटीचा ग्रुप असेल, त्यांना नक्की शेअर करा. सगळ्यांना फॉर्म भरायला लावा. नक्कीच तुमच्या विद्यार्थ्याचं भविष्याचं काय म्हणजे सुरुवात, कॉम्पिटिटिव्ह एक्झामची सुरुवात सुद्धा या वर्गापासून तुम्ही करू शकता. सो 4थी आणि 7वीची स्कॉलरशिप ऑलरेडी लॉन्च आहे. आज शेवटचा दिवस आहे. पहिल्या 200 विद्यार्थ्यांनी तुम्ही आलात तर 499 फी आहे दोन्ही बॅचला. जर का 200च्या वर ऍडमिशन झालं तुमचे तर 2000 रुपये फी तुम्हाला पे करावं लागणार. सो आता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांनी लगेच फॉर्म भरून आपला ही बॅच परचेस करून टाका. बॅच परचेस करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, लगेच डाउनलोड करा, ऍप डाउनलोड करा आणि लगेच परचेस करा. सिंपल प्रोसेस आहे. त्या संदर्भातला व्हिडिओ पण मी घेतला, तो एकदा बघून घ्या. आणि 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना मॅथ, गणित आणि बुद्धिमापन चाचणी, ऍप्टिट्यूड टेस्ट या संदर्भात सेपरेट बॅच हवी आहे की मला कमेंटमध्ये कळवा. त्या संदर्भात आमची टीम तुम्हाला नक्कीच मार्गदर्शनपर बॅच देईल अतिशय कमी फी मध्ये. सो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.